नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी बघा इथे मुळा घेतलेला आहे आणि ही मुळ्याची हिरवीगार भाजी आहे, ती पण आपण बनवणार आहोत। तोडून घेतलेले आहेत आणि मुळ्याचं ते चिरून घेणार आहोत। पुढचं कापून घेतलेलं आहे, त्याला ते जर लावलं आपण कुंडीमध्ये तर त्याला खूप साऱ्या डिंगऱ्या येतात। आता मुळा किसून झालेला आहे आणि मुळ्याची भाजी आणि भाजी पण आता बनवण्यासाठी निवडून धुवून कापून घेतलेली आहे। मिरची लसूण आपण वाटून घेतलेला आहे। आता बनवण्यासाठी घेऊया मीठ मिरची लसूण आणि भाजी आणि इथे अशी मस्त आपल्याला भाजी बनवायची आहे। एवढंच घ्यायचं आहे आपल्याला। थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपण चटणी टाकून घेऊया। पालेभाजी बनवण्यासाठी पहिला खरडा आपण मस्त असा परतून घेतलेला आहे आणि लगेचच भाजी टाकून देऊया। आता मूग डाळ टाकून देऊया। खूपच मस्त लागते ही भाजी। भाजी तयार झालेली आहे मुळ्याची भाजी। आता आपण काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आपण भाजी काढून घेतली आहे। आपल्या पोटाच्या विकारासाठी मुळ्याची भाजी खूप उपयुक्त आहे। टाकून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये आपण मुळा बनवून घेणार आहोत। भाजी तर झाली, मुळा टाकून घेऊया। मुळ्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। मुळा टाकून देऊया। एकदम सोपी पद्धत आणि पटकन होणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे, खूप चविष्ट लागते ही भाजी। 1-2 मिनिट वाफ घेतलेली आहे आपण मुळ्याच्या भाजीला। अशी मस्त मुळ्याची भाजी तयार झालेली आहे आणि आता त्याबरोबर खाण्यासाठी आपण कैरी कापून घेऊया। कोणत्याही सीजन मध्ये 12 महिने कैरी मिळते। अशा प्रकारे आपली ज्वारीची भाकरी, कैरी, मुळा आणि मुळ्याची भाजी कशी वाटली तुम्हाला? खूपच चविष्ट आणि मस्त झालेली आहे। तुम्ही पण ट्राय करून पहा। कमेंट्स करायला विसरू नका, सबस्क्राईब करा।